पंकजा मुंडेंचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीनं आत्महत्या केली. 9 महिन्यांपूर्वी अनंत गर्जे यांचं डॉक्टर गौरी यांच्याशी लग्न झालं होतं. आत्महत्या नाही तर हत्या असल्याचा गौरी यांच्या नातेवाईकांचा आरोप आहे. घटना घडली तेव्हा घरात नव्हतो. पत्नी गौरी यांच्या आत्महत्येवर अनंत गर्जे यांच्याकडून हे स्पष्टीकरण आलेलं आहे. घरी पोहोचलो तेव्हा घराचे दरवाजे आतून बंद होते असे अनंत गर्जे म्हणालेत. 31व्या मजल्यावरून 30व्या मजल्यावरच्या घरात प्रवेश केला असंही ते म्हणतात. गौरी यांचे नातेवाईक वरळी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यासाठी दाखल झालेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सुद्धा वरळी पोलीस ठाण्यात पोहोचलेले. प्रतिनिधी पद्मेश पवार आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. या प्रकरणातले ताजे काय तपशील समोर येतात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. पद्मेश, काय नेमकं घडतंय सध्या वरळी पोलीस ठाण्याच्या आवारामध्ये? गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे का? काय नवे ताजे अपडेट्स? पंकजा मुंडे यांचे जे पीए त्यांच्या पत्नीने काल रात्री आत्महत्या केली आणि त्यानंतर संपूर्ण या पत्नीचे जे नातेवाईक आहेत ते बीड जिल्ह्यातनं काल रात्री आले. काल त्यांनी आता इथे आपण पाहतो पाहू शकतो की जे वळी पोलीस स्टेशन आहे तिथे आलेत आणि ते गुन्हा दाखल करण्याची जी प्रक्रिया ती सुरू झाली आहे. स्वतः सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमान देखील इथे आल्याचं आपल्याला पाहायला मिळते. आणि जे बीडवरून जे आलेले नातेवाईक आहेत गौरीचे ते सध्या इथे आपल्याला पाहायला मिळतात की ते मोठ्या प्रमाणात इथे जमा झाले आहेत आणि अंजली दमानियांशी ते बातचीत करतायत. गुन्हा दाखल करा अशी त्यांची मागणी. ही हत्या नसून माफ करा आत्महत्या नसून हत्या आहे असं देखील त्यांचं म्हणणं आहे. आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात हळूहळू ते बीडवरून अनेक जे कार्यकर्ते जे नातेवाईक ते आता वरळी पोलीस स्टेशनला दाखल झालेले आहेत. बरं, धन्यवाद पद्मेश या सगळ्या माहितीसाठी. तर हे काही दृश्य सुद्धा आपण पाहतो. या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो नातेवाईक जे आहेत डॉक्टर गौरी यांचे, ज्यांचा मृत्यू झालेला आहे, त्यांनी आत्महत्या केली असं अनंत गर्जे जे पंकजा मुंडेंचे पीए आहेत आणि डॉक्टर गौरी यांचे पती त्यांचं म्हणणं आहे. मात्र गौरीच्या कुटुंबियांचं, तिच्या माहेरच्या सर्व नातेवाईकांचं मात्र असं म्हणणं आहे की तिची हत्या करण्यात आली, तिचा छळ सुरू होता असा आरोप गौरीच्या डॉक्टर गौरी यांच्या नातेवाईकांकडून करण्यात येतो. तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सुद्धा आता वरळी पोलीस ठाण्यामध्ये पोहोचलेल्या आहेत. गुन्हा दाखल करून घ्यावा, कारवाई करावी, अनंत गर्जे यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी आहे.